स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चुरमुऱ्याचे लाडू बनवतोय, पण हे आपले रेग्युलर पांढरे तांदळाचे चुरमुरे नाही आहेत बरं का। हे आहेत नाचणीचे चुरमुरे। आता मार्केटमध्ये नाचणीचे चुरमुरे पण भरपूर प्रमाणात मिळत आहेत। वेगवेगळ्या धान्यांचे चुरमुरे आपल्याकडे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। तर आपण नाचणीच्या चुरमुऱ्यांपासून गूळ घालून पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत। मुलांना आता शाळेच्या सुट्ट्या लागत आहेत आणि मुलांना दिवसभर काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं। आपण हा गूळ कोल्हापूरचा ऑर्गॅनिक गूळ वापरतो या रेसिपीसाठी, आणि तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तुम्ही गूळ पावडर पण वापरू शकता। माझा गूळ सॉफ्ट आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर 1-2 पोह्याचे चमचे फक्त पाणी घालून गूळ वितळून घ्यायचं आहे। आता गूळ आपला हलका आणि थोडासा त्याच्यावर फेस दिसायला लागला की आपण चिमूटभर याच्यामध्ये खायचा सोडा घातला आहे। खायचा सोडा घालायचं ही एक ट्रिक आहे। खायचा सोडा घातल्यामुळे जो गूळ आहे तो खूप हलका होतो आणि आपली जी रेसिपी आहे ती खाताना कडक होत नाही, खुसखुशीत गुळाची रेसिपी तयार होते। आपण तिळाच्या ज्या चिक्क्या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा हीच प्रोसिजर वापरली आहे। आपण काळ्या तिळाच्या आणि पांढऱ्या तिळाच्या दोन्ही चिक्क्यांची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकली आहे। आता या गुळामध्ये जेवढे चुरमुरे बसतात तेवढे चुरमुरे घालायचे, म्हणजे गुळाचं आणि चुरमुऱ्यांचं आपलं जे मेजरमेंट आहे ते चुकत नाही। साधारण मी आता हे माझे 200 ग्रॅमचे चुरमुरेचं पॅकेट होतं ते मी पूर्ण याच्यामध्ये वापरलं आहे। लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी गूळ आणि चुरमुऱ्याचं मेजरमेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे। चुरमुरे जास्ती झाले तर लाडू वळायला जमत नाही आणि आपल्याला हे लाडू गरमच वळायचे आहेत। त्यामुळे ही प्रोसिजर आपण जेव्हा पॅनमधून परातीमध्ये आपण सर्व मिश्रण काढून घेतोय, आता हे लाडू पटापट गरम असतानाच वळावे लागतात। गार झाल्यानंतर हे वळले जात नाही, नंतर तो गूळ एकदम घट्ट तयार होऊन जातो आणि लाडू वळले जात नाही। मग नवीन कुकिंग करणाऱ्यांना चटकाची सवय नसते। स्वयंपाक करून चटका पदार्थांचा चटका सहन करायची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते। नवीन जेव्हा कुकिंग करतो तेव्हा चटक्याला घाबरतात, त्यामुळे आपण ही नवीन ट्रिक काढली आहे की एक वाटी घ्यायची, त्याला तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चुरमुरेचं आपलं जे मिश्रण आहे ते दाबून घ्यायचं आणि नंतर थोडंसं गार झालं की अशा पद्धतीने लाडू तयार करायचा। ही पद्धतीने जर तुम्ही पटापट करत गेला तर लाडू पटापट वळले जातात आणि तो जो आपला गूळ आहे तो घट्ट होण्याची भीती पण राहत नाही। अशा पद्धतीने लाडू अशा सिच्युएशनला जरी घट्ट झाला तरी तो थोडासा दाबून आपण परत त्याचा गोल आकार तयार करू शकतो। अशा पद्धतीनं पदार्थांना एखाद्या चटका बसला की लहानपणी आई किंवा शाळेमध्ये असताना तुम्हाला ही कविता होती का, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। भाकरी करताना सुद्धा चटके बसल्याशिवाय भाकरी तयार करता येत नाही। तसंच हे लाडू पण आहेत, हे लाडू चटका बसल्याशिवाय ह्या लाडूच तयार होत नाही। जर लाडू खायचा असेल तर तुम्हाला थोडासा चटका तर सहन करायलाच पाहिजे। 2023 हे वर्ष आपण मिलेट ऑफ द इयर साजरं केलं, पण फक्त एका वर्षापुरतंच हा मिलेट्सचा आपण प्रचार करायचा नव्हता। हे आपण कंटिन्यू आपल्या लाईफस्टाईलचा एक भाग बनवायचा आहे। हल्ली लहान मुलं थोडंसं कुठे खेळता पडलं की लगेच त्यांचा हात मोडतोय, पाय मोडतोय। अशा मुलांचे हाडं लहानपणीच बळकट होणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी अशा पद्धतीची नाचणी, बाजरी, ज्वारी असे वेगवेगळे धान्य जे त्यांच्यापासून जर मुलं भाकरी जर खात नसतील तर भाकरीशिवाय सुद्धा वेगवेगळे प्रकार करता येतात। आता आपण जसे लाडू बनवलेत तसे आता वेगवेगळे बाजरीचे, ज्वारीचे आणि नाचणीचे पण चुरमुरे मिळत आहेत। ते असे जर लाडू खात असतील तर अशा पद्धतीचे लाडू पण मुलांना खायला देऊ शकतो। त्या व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी आणि नाचणीपासून
वेगवेगळे थालीपीठेस पण बनवता येतात, त्यांच्या रेसिपी पण आपण आपल्या चॅनलवर टाकल्या आहेत. आता लाडू आपला एकदम बाहेरनं कुरकुरीत झाला आहे आणि आतून अशा पद्धतीचा सॉफ्ट आहे, त्यामुळे खायला एकदम सोपा जातो अशा पद्धतीचा लाडू. आपण जो एक चिमूटभर फ्रूट सॉल्ट वापरला आहे, सोडा, खायचा सोडा जो वापरला आहे, त्याच्यामुळे लाडू एकदम लाईट वेट आणि हलका बनतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन प्रकारचे आपण व्हिडिओ आणत असतो, ते पण व्हिडिओ नक्की पाहत राहा. आपल्या चॅनलवर आपण मिलेट्सच्या मुलांना आवडतील अशा रेसिपीज तयार केलेल्या आहेतच आणि नवीन रेसिपीज पण येणार आहेत, त्या पण नियमित नक्की पाहत राहा. थँक्यू.